Lesson 12, Simple Machines. In the following picture, certain devices are used to accomplish certain tasks more easily. Name the devices and discuss how they help. आपल्याला खाली जे पिक्चर दिसतंय तिथे आपल्याला काही डिव्हाइसेस दिसत आहेत, त्याच्यामुळे आपण कोणतंही काम आपलं पूर्ण करू शकतो. आता फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला सुई दोऱ्याने शिवताना दिसतंय. दुसऱ्या ह्याच्यात एक माणूस माती वाहून नेतोय. तिसऱ्या ह्याच्यात हातोडीने एक माणूस ठोकतोय. चौथ्या ह्याच्यात पुली दाखवलेली आहे, ज्याच्यातनं बकेट एका साईडने दोरी ओढून बकेट ओढली जाते. आणि अजून एक चित्र आहे, त्याच्यात आपल्याला ओपनर दिसतंय, जिथून बाटलीचं झाकण उघडलं जात आहे. अशी वेगवेगळे इथे आपल्याला साधनं दिसत आहेत, ज्याच्यामुळे आपण वेगवेगळी कामं पूर्ण करू शकतो. सच डिव्हाइसेस which are used to get more work done in less time and less efforts are called machines. अशी जी साधनं आहेत किंवा ज्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त काम कमी वेळात आणि कमी श्रमात करू शकतो, त्याला काय म्हणतात? मशीन्स असं म्हणतात. आता इथे आपल्याला शेजारी ओपनर दाखवलेलं आहे. आता एखाद्या बॉटलचं जर झाकण तुम्हाला उघडायचं असेल तर आपल्याला खूप त्रास पडेल. जर पण ओपनर आणला तर आपण कमीत कमी वेळात इझिली ते झाकण ओपन करू शकतो. आता इथे हा माणूस आहे, तो लाकूड फोडतोय त्या कुऱ्हाडीने. त्या कुऱ्हाड घेतल्यामुळे त्याला ते लाकूड तोडणं सोपं गेलंय. आता हा माणूस आहे, ही इथे माती वाहून नेतोय त्या गाडीतनं त्याच्यामुळे त्याला ते माती उचलून घ्यायचे कष्ट पडले नाहीत आणि तो इझिली सहजपणे ती माती कमीत कमी वेळात वाहून नेऊ शकला. अशा जी साधनं जी आपण वापरतो त्यांना काय म्हणतात? मशीन्स असं म्हणतात. द नेल कटर, द बॉटल ओपनर, द व्हील used to push the load shown in the picture are all machines. आता ह्या पिक्चरमध्ये नेल कटर, बॉटल ओपनर अँड व्हील जे चाक आहे ते जड सामान वाहून नेण्यासाठी चाक वापरलेलं आहे. ही सगळी काय आहे? तर मशीन्स आहे. दे हॅव ओनली वन ऑर टू पार्ट्स अँड सिम्पल अँड इझी स्ट्रक्चर. आता इथे जी मशीन दाखवलेली आहे त्यांना एक किंवा दोनच पार्ट असतात आणि ती कशी असतात? त्यांचं स्ट्रक्चर पण खूप सोपं असतं किंवा त्यांचं बनवलेली असतात, ती खूप सोप्या पद्धतीने बनवलेली असतात. अशा मशीन्सना काय म्हणतात? तर सिम्पल मशीन्स असं म्हणतात. सिम्पल मशीन्स म्हणजे काय? ज्यांचं स्ट्रक्चर खूप सोपं असतं किंवा रचना ज्यांची सोपी असते आणि ते एक किंवा दोन भागांचीच बनलेली असतात, अशा साधनांना सिम्पल मशीन्स असं म्हणतात. सिम्पल मशीन्स कॅन बी हँडल्ड इझिली अँड देअर आर लेस चान्सेस ऑफ दिस मशीन्स ब्रेकिंग डाऊन ऑर गेटिंग डॅमेज. सिम्पल मशीन्स हे आपण सहजपणे हाताळू शकतो आणि त्यांची तुटण्याची शक्यता खूप कमी असते. वी यूज मेनी सच मशीन्स इन आवर डे टू डे लाईफ. आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण अशी बऱ्याच मशीन्स वापरतो. Observe the machines shown in the following picture. For what purpose they are used? Can you name some other machines of this kind? आता इथे खाली चित्र दाखवलेली आहेत किंवा पिक्चर्स दाखवलेले आहेत, त्याच्यात आपल्याला वेगवेगळी मशीन्स दाखवली आहेत. फर्स्ट आपल्याला मिक्सर ग्राइंडर दाखवले, नंतर स्कूटर दाखवले, मग सायकल, मग व्हीलचेअर आणि आपली शिलाई मशीन किंवा स्विंग मशीन दाखवलेली आहे. These machines have many parts which carry out many processes for completing a task. आता ही जी मशीन्स आहे ही बऱ्याच ते तयार करण्यासाठी बरेच पार्ट्स, वेगवेगळे पार्ट्स वापरले जातात आणि एखादं काम करण्यासाठी आपल्याला बऱ्याच क्रिया पूर्ण कराव्या लागतात. आता तुम्हाला जर हे स्विंग मशीन वापरायचं असेल तर आपल्याला जर कपडे शिवायचे असेल तर त्याच्या आपल्याला वेगवेगळ्या प्रोसेसेसमधनं जावं लागतं. फॉर दिस पर्पज द पार्ट्स आर जॉईन टू वन अनदर. आता अशी मशीन्स तयार करण्यासाठी वेगवेगळे पार्ट्स एकत्र जोडले गेलेले असतात. देअरफॉर दीज मशीन्स आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स. म्हणून या मशीन्सना कॉम्प्लेक्स मशीन्स असं म्हणतात. सम ऑफ द पार्ट्स ऑफ सच कॉम्प्लेक्स मशीन्स आर ॲक्च्युअली सिम्पल मशीन्स. आता कॉम्प्लेक्स मशीनचे जे काही पार्ट्स असतात ते स्वतःच काही पार्ट्स हे सिम्पल मशीन्स असतात. म्हणजे काही सिम्पल मशीन्स वापरून सुद्धा आपल्याला कॉम्प्लेक्स मशीन्स तयार करता येतात. द स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स मशीन इज कॉम्प्लिकेटेड.
आता कॉम्प्लेक्स मशीनचं आपली जी कॉम्प्लेक्स मशीन्स आहेत त्यांची रचना ही थोडी किचकट असते, कारण ते वेगवेगळे पार्ट्स एकत्र करून ते बनवलेल्या असतात. इन आवर डे टू डे लाईफ वी यूज सिम्पल और कॉम्प्लेक्स मशीन डिपेंडिंग अपॉन अ टास्क टू बी कॅरीड आउट अँड टाईम अँड एफर्ट्स रिक्वायर्ड टू डू इट. इन डे टू डे लाईफ म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात we use simple or complex machine depending upon the task to be carried out and efforts required to do it. आपण वेगवेगळे आपल्यालाच एक काम, कोणतं काम पूर्ण करायचं आहे आणि त्याला किती कष्ट लागणार आहेत ह्याचा विचार करून आपण सिंपल किंवा कॉम्प्लेक्स मशीनचा वापर करतो. आपल्याला आता सपोज जवळचं अंतर जायचं असेल तर आपण पटकन सायकल घेऊन जाऊ, थोडं लांब जायचं असेल तर आपण स्कूटर घेऊन जातो. आपल्याला आता एखादा कपडा आहे तो छोटासा फाटला असेल तर आपण हाताने शिवू, पण आपल्याला जर खूप कठीण आपल्याला जर नवीन कापड घेऊन कपडे शिवायचे असतील तर आपण शिलाई मशीनचा वापर करतो. म्हणजे आपल्याला गरज काय आहे आणि कोणतं काम पूर्ण करायचं आहे ह्याचा विचार करून आपण सिंपल किंवा कॉम्प्लेक्स मशीनचा वापर करतो. An inclined plane. A heavy drum is loaded onto a truck. Ravi chose a plank A while Hamid chose the plank B. Rahi did not use plank at all. Plank म्हणजे फळी. आता आपल्याला इथे ए पिक्चर दिसतंय. ए पिक्चर मध्ये जो मुलगा आहे त्याचं नाव काय आहे तर रवी, त्याचं नाव आहे रवी. त्याने प्लांक ए म्हणजे ए फळी त्याने निवडली. त्याला ह्या ट्रकवर सामान चढवायचं होतं, त्याच्यासाठी त्याने ए फळी निवडली. दुसरा जो हमीद आहे त्याने बी फळी निवडली किंवा बी प्लांक निवडला. आणि तिसरी जी मुलगी आहे राही, तिला हे जड सामान वरती ट्रकवर चढवायचं होतं पण तिने कुठलीच फळी वापरली नाही. तर आता त्यांच्यामध्ये काय फरक असेल? Who would find the drum heaviest to load? Who would find it lightest? Which of the planks A or B is longer? Which one has a steeper slope? Which can we conclude from this? आता first, if a slanting plank is used to lift a weight, we have to bear less of the weight and lifting it becomes easier. आपण जर आता फर्स्ट जो रवी आहे, फर्स्ट जो मुलगा आहे, फर्स्ट ए प्लॅंक वापरणारा रवी नावाचा मुलगा आहे, त्याने काय केलं, कमी उतार असलेला किंवा एक स्लोप असलेला, कमी चढ असलेला स्लोप त्याने फळी घेतली. आता त्याच्यामुळे काय झालं, त्याला तो ड्रम वरती ट्रकवर चढवणं इझी गेलं. पण हा बी चित्रातला जो मुलगा आहे त्याने जो बी प्लॅंक घेतलाय त्याचा उतार खूप तीव्र आहे. तीव्र उतारावर त्याने ती फळी तीव्र उतारावर ती फळी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे त्याला ते सामान चढवणं कठीण जात आहे आणि तो थकलेला दिसतोय आपल्याला. आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये ती मुलगी आहे, तिने काहीच उपयोग करत नाही, त्यामुळे तिला तो ड्रम त्या ट्रकवर चढवता येत नाहीये. If a slanting plank is to lift a weight, we have to bear less of the weight and lifting it becomes easier. आता फर्स्ट ए पिक्चर मधला जो रवी आहे त्याने स्लॅन्टिंग फळी घेतलेली आहे, थोडी तिरकी फळी घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याला ड्रम चढवणं सोपं जातंय. If a slanting plank is used to lift a weight, we have to bear less of the weight and lifting becomes easier. Such a plank is called inclined plank. अशा इन्क्लाइन प्लेन, अशा प्लॅंकला काय म्हणतात, इन्क्लाइन प्लेन असं म्हणतात. आपल्याला ए पिक्चर मध्ये जो प्लॅंक दिसतोय त्याला इन्क्लाइन प्लेन असं म्हणतात. द मोर ग्रॅज्युअल द स्लोप द लेसर इज द वेट वी बेअर. आता जो उतार असतो, आता ए चित्रामध्ये ए पिक्चर मध्ये आपल्याला त्या फळीचा उतार दिसतोय, तो खूप तीव्र नाहीये, त्याच्यामुळे त्याला जसा उतार जर तीव्र नसेल तर आपल्याला कमी कष्ट करावे लागतात. The more the gradual slope, the lesser is the weight to bear. त्यामुळे आपल्याला वेट जास्त उचलावं लागत नाही. But such an inclined plane is longer. आता ए आणि बी मध्ये आपण बघूया, फरक बघूया. ए जो प्लॅंक ठेवलेला आहे त्याचा उतार कमी आहे, त्याचा स्लोप काय आहे, त्याचा हळूहळू कमी ग्रॅज्युअल स्लोप आहे त्याला. आणि ह्या बी प्लॅंक मध्ये काय आहे तर त्याचा स्टीपर स्लोप आहे, म्हणजे एकदम चढ आहे त्याला. ओके,
त्याच्यामुळे काय होतं, त्याला बी प्लँकमध्ये ड्रम चढवणं कठीण जातंय. द मोर ग्रॅज्युअल द स्लोप द लेसर इज द वेट टू बेअर बट सच अन इन्क्लाइन प्लेन इज लॉंगर. आता हा जो एचा आपल्याला फळी दिसते ती काय आहे, ती फळी आपल्याला जास्त अंतर आहे ट्रकपासनं, ती फळी जिथे संपते किंवा प्लँक जिथे संपते तो अंतर आपलं जास्त आहे. आता बी प्लँक आहे, त्याचा उतार कसा आहे, तीव्र आहे. त्याच्यामुळे ते जे लांबी आहे त्याची ट्रकपासनची जमिनीवर जी फळी ठेवलेली आहे त्याचं लांबी कशी आहे किंवा लेंथ कशी आहे त्याची कमी आहे, ती कमी लॉंग आहे. The more gradual the slope, the lesser is the weight to bear, but such an inclined plane is longer. The steeper the slope, जर तीव्र उतार असेल, the shorter is the inclined plane. त्याचं काय आहे, ती प्लेन कसं आहे तर शॉर्टर आहे. But we have to bear a greater weight. त्याच्यामुळे आपल्याला वजन जास्त उचलावं लागतं, वजनाचा भार जास्त होतो. Onto a triangular piece of paper ABC, draw a red line along the edge AC. Roll this paper around the pencil as shown in the picture. What do you see? आता आपण इथे बघितलेले एक ट्रायंगल काढलेले आहे, ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC. कट अ ट्रायंगुलर पीस ऑफ पेपर. आपण इथे एक ट्रायंगुलर शेपचा एक पेपर कापला. त्याचं नाव काय आहे तर ABC. ड्रॉ अ रेड लाईन अलॉंग द एज AC. आता AC ही जी साईड आहे त्याची किंवा एज आहे तिथे काय त्याला नाव द्या AC, असं नाव द्या त्याला. रोल द पेपर अराउंड अ पेन्सिल ॲज शोन इन द पिक्चर. आता पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पेन्सिल भोवती तो पेपर गुंडाळा, त्याच्याभोवती रोल करा. द इन्क्लाइन साईड AC ऑफ द ट्रायंगल डिसेंड्स ग्रॅज्युअली फ्रॉम AC. आता आपल्याला पेन्सिलला कसं दिसतंय, जी साईड AC आहे ती आपल्याला त्या आपल्याला गुंडाळलेलं तिथे पिक्चरमध्ये दिसतंय. आणि ते कशी दिसते आपल्याला, उतरती रेषा दिसते आपल्याला. ती जी लाईन आहे पेपरची जो रोल केलेला आहे तो आपल्याला त्या लाईन्स कशा दिसत आहेत तर आपल्याला खालती अशा उतरताना दिसत आहे. द थ्रेड्स ऑन अ स्क्रू आर मेड इन द सेम वे. आता आपण स्क्रू ड्रायव्हर बघितला असेल तर त्याच्यावरचे जे थ्रेड्स असतात अशाच प्रकारे बनवलेले असतात. दॅट इज वाय वेन अ स्क्रू इज फिटेड ऑन अ वूड it goes in as if it is going down the inclined plane. Therefore, less force is required to fit a screw than a hammer a nail. Therefore, less force required to fit a screw than a hammer a nail. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, खिळा ठोकण्यापेक्षा आपल्याला स्क्रू फिट करणं जास्त इझी जातं. स्क्रू फिट करायला आपल्याला कमी कष्ट पडतात. इन अदर वर्ड्स, अ स्क्रू इज लाईक अ रोल्ड अप इन्क्लाइन प्लेन मेड अप ऑफ आयर्न स्ट्रीप. आता थोडक्यात काय सांगायचं, स्क्रू म्हणजे काय असतं, रोल्ड अप इन्क्लाइन प्लेन असतो. तो कशापासून बनवलेला असतो तर आयर्न स्ट्रीपपासून बनवलेला असतो. अ वाइंडिंग रोड और घाट दॅट गोज अप अ माउंटन इज ऑल्सो लाईक an inclined plane. A winding road or ghat that goes up a mountain is also like an inclined plane wrap around the mountain. आता तुम्ही जेव्हा प्रवासाला जाता तेव्हा तुम्हाला घाटातले रस्ते बघितले असतील. घाट असतो, घाटातले रस्ते कसे असतात, वळणाचे असतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला तो डोंगर चढणं आपल्याला सोपा जातो. It helps big vehicles to climb up and down mountain easily. त्याच्यामुळे काय होतं, जड वाहनं त्या डोंगरावरनं सहज चढ उतार करू शकतात त्या झिगझॅग वेमुळे. Two routes, namely pathway and road, are available to climb up the mountain shown in the picture. Compare the time and strength your convenience required to reach the mountain top. In the past, the Greek scientist Archimedes invented the machine shown in this picture. जो ग्रीक सायंटिस्ट होता आर्किमिडीज, त्याने या पिक्चर मधले दाखवलेलं मशीन शोधून काढलं, त्याचा शोध लावला. दॅट इज वाय इट इज कॉल्ड द आर्किमिडीज स्क्रू. म्हणून या मशीनला आर्किमिडीज स्क्रू असं ओळखलं जातं.
It was used to lift water from the hold of a ship. आता ह्याचा उपयोग काय होता तर जहाजातलं पाणी हे आपल्याला उचलण्यासाठी मदत त्याची होत होती. Archimedes used a round pipe fitted with a rod inside it. The pipe was placed at a 45-degree with one end inside the water and rod resting on a flat surface. When the rod was turned, water got lifted in this device. It was used to lift water from the hold of a ship. Archimedes used a round pipe fitted with a rod inside it. आर्किमिडीजने एक राऊंड शेपचा पाईप यूज केला. राऊंड शेपचा पाईप त्याच्यामध्ये रॉड असलेला एक पाईप त्याने यूज केला. द पाईप वॉज प्लेस्ड ॲट अ अँगल ऑफ 45 विथ वन एंड इनसाइड द वॉटर. आता त्याने तो पाईप कसा बसवला तर त्याने त्या पाईपचं एक टोक पाण्यात असेल आणि दुसरं टोक 45 अँगल करून एका रॉडवर त्याने बसवला. रॉड रेस्टिंग ऑन अ फ्लॅट सरफेस. आता तो जो पाईप होता त्याचं एक टोक पाण्यात होतं आणि दुसरं टोक एका फ्लॅट सरफेसवर किंवा सपाट पृष्ठभागावर त्याने ठेवलं होतं 45 अँगल करून. When the rod was turned, water got lifted in this device. आता जेव्हा तो पाईप वाकवला गेला आपण एका बाजूने तेव्हा दुसऱ्या बाजूच्या त्याच्यात पाणी भरलं जात होतं. या मशीनला काय म्हणतात तर आर्किमिडीज स्क्रू असं म्हणतात. अ वेज. An axe is used for cutting a wood. आपण आता एक्स किंवा कुऱ्हाड हे आपण लाकूड कापण्यासाठी वापरतो. A sharp tool is formed on joining two inclined planes. आता तुम्हाला इथे शेजारी दिसते. आता आपल्याला इथे एक्स दिसते. A sharp tool एक धार असलेलं किंवा शार्प हत्यार तयार केलं जातं. ऑन जॉईनिंग टू इन्क्लाइन प्लेन्स. दोन इन्क्लाइन प्लेन्स एकमेकांना जोडून एक हत्यार बनवलं जातं. सच अ टूल इज कॉल्ड वेज. आपल्याला इथे शेजारच्या फिगरमध्ये किंवा 12.6 या फिगरमध्ये आपल्याला दिसते. अ वेज इज यूज्ड फॉर ब्रेकिंग अन ऑब्जेक्ट इनटू 2 पीसेस और सेपरेट ऑब्जेक्ट स्टक टुगेदर. आता ह्या वेजचा उपयोग काय असतो तर आपल्याला दोन ऑब्जेक्ट्स असतील किंवा दोन वस्तू असतील त्या एकमेकांना चिकटल्या असतील तर ते आपल्याला सेपरेट करायला त्याचा उपयोग होतो. किंवा एखादी वस्तू आपल्याला दोन तुकड्यात तोडायची असेल तर त्याचा आपल्याला वेजचा उपयोग होतो. आता एक्झाम्पल्स काय आहेत वेजची तर ॲन ॲक्स म्हणजे कुऱ्हाड. नंतर अ नाईफ सुरी. आपल्याला ते सुरी दिसते. ही सुरी आहे ती खालच्या हँडलमध्ये बरोबर बसवलेली आहे. A chisel are some examples of this machine. A needle and nail are also kinds of wedges. आता needle म्हणजे सुई आणि nail सुद्धा म्हणजे खिळा हे सुद्धा वेजेसची उदाहरणं किंवा एक्झाम्पल्स आहेत. A needle is required for stitching cloth. आपल्याला जर कपडे शिवायचे असतील तर सुई आपल्याला गरज असते. We use a knife for cutting fruit. आपल्याला जर फळं कापायची असतील तर आपण नाईफ किंवा सुरीचा उपयोग करतो. If a tip of needle or the edge of the knife becomes blunt, then the needle does not penetrate the cloth and knife does not cut into the fruit. आता जर सुरी तुम्ही जी सुई वापरता तिचं जर ते टोक असेल ते ब्लंट झालं असेल म्हणजे त्याची धार कमी झाली असेल ते खूप टोकेरी नसेल तर तुम्ही कपडे शिवणं तुम्हाला कठीण जाईल कारण ते सुई कपड्यांमध्ये शिरणार नाही. आता सुरीची सुद्धा तुमच्या धार गेली असेल तर तुम्ही फळं त्याने इझिली कापू शकणार नाही. अ लिव्हर. अ फार्मर इज युजिंग स्ट्रॉंग crowbar to remove the big stone bogged down in the farm. Such a machine is called lever. आता हा आपल्याला शेजारी पिक्चर दिसतंय त्याच्यात एक फार्मर आहे. फार्मर इज युजिंग अ स्ट्रॉंग क्रोबार. त्याच्या हातात जो आपल्याला मोठा दांडा दिसतोय त्याला क्रोबार असं म्हणतात. मोठा दांडा दिसतोय त्याला क्रोबार म्हणतात. त्याचा उपयोग तो कशासाठी करतो तर शेतात मोठमोठे दगड असतात ते अडकलेले असतात त्याला जर ते काढायचे असतील तर तो ह्या क्रोबारच्या मदतीने दगड काढू शकतो. क्रोबार दगडाच्या खाली
तो क्रोबार तो टाकतो आणि त्याने ढकलतो, त्याच्यामुळे त्याला तो दगड मोठमोठे दगड उचलणं सोपं जातं. अशा मशीनला काय म्हणतात तर लिव्हर असं म्हणतात. अ लिव्हर हॅज 3 पार्ट्स नेमली एफर्ट, लोड अँड फल्क्रम. लिव्हरला 3 पार्ट्स असतात. नेमली फर्स्ट एफर्ट, लोड अँड फल्क्रम. द सपोर्ट ॲट, आता इथे आपण पिक्चर बघतोय त्याच्यात प्रमाणे आपण एक्सप्लेन करूया. द सपोर्ट ॲट विच द रॉड ऑफ अ लिव्हर इज रेस्टेड इज कॉल्ड फल्क्रम ऑफ अ लिव्हर. ज्या ठिकाणी त्या रॉडचा भाग कशाचा तरी सपोर्ट घेतलेला आहे. आता आपल्याला इथे दिसतोय मोठा दगड उचललेला दिसतोय आणि छोटा दगड आहे, त्याच्यावर त्याचा आधार घेऊन हा रॉड उभा आहे. जो छोटा दगड आहे त्याच्या आधारावर हा रॉड उभा धरलेला आहे, त्याचा सपोर्ट घेतलेला आहे. The support at which the rod of a lever is rested is called fulcrum of a lever. आता तो जो छोटा दगड आहे त्याला फल्क्रम असं म्हणतात, कारण त्याच्या आधारावर तो रॉड उभा आहे. द लिव्हर रोटेट्स अराउंड द फल्क्रम. आता जो लिव्हर किंवा तो रॉड आहे तो ह्या छोट्या दगडावर फिरू शकतो. छोट्या दगडाच्या आधाराने तो रॉड फिरू शकतो, त्याला फल्क्रम असं म्हणतात. The weight lifted by a lever or the force against which the lever acts is called load. The arm of a lever from the fulcrum to the load is called load arm. The weight lifted by a lever. आता हा जो लिव्हर आहे किंवा तो रॉड आहे तो काय करतोय, हा मोठा दगड उचलतोय, म्हणजे तो मोठा दगड म्हणजे लोड आहे. द वेट लिफ्टेड बाय अ लिव्हर. आता हा मोठा दगड त्याचं वजन हे लिव्हर उचलतंय. ऑर द फोर्स अगेन्स्ट विच द लिव्हर ॲक्ट्स. आता ह्या दगड उचलण्यासाठी ही लिव्हर काम करते, त्याला लोड असं म्हणतात. द आर्म ऑफ अ लिव्हर फ्रॉम द फल्क्रम टू द लोड इज कॉल्ड लोड आर्म. आता हा जो छोटा दगड आहे तिथपासनं दुसऱ्या टोकापर्यंत मोठा दगड उचलतोय त्या दुसऱ्या टोकापर्यंतचा जो पोर्शन आहे त्याला लोड आर्म असं म्हणतात. छोट्या दगडावर जो रॉड सपोर्ट घेऊन उभा आहे त्या छोट्या दगडापासून रॉडचा पोर्शन आहे, तर ते मोठ्या दगडचं शेवटचं टोक आहे, त्या पोर्शनला काय म्हणतात, लोड आर्म असं म्हणतात. The force applied on the other end of the rod to lift the load is called effort. The force applied on the other end of the rod. आता आपल्याला इथे दिसते रॉडचा जो मधला जो भाग आहे जो छोट्या दगडाचा आधार घेऊन उभा आहे त्याला फल्क्रम असं म्हणतात. नंतर दगडाच्या खाली जो रॉड आहे त्याचं जे टोक आहे त्याला काय म्हणतात तर फल्क्रम लोड म्हणतात. आता तेवढ्या पोर्शनला काय म्हणतात, लोड आर्म असं म्हणतात. आता दुसऱ्या बाजूने तो माणूस दुसऱ्या टोकाने रॉडच्या दुसऱ्या टोकाने तो प्रयत्न करतोय दगड उचलायचा, म्हणजे ते दुसरं टोक आहे तिथून काय करतोय तो प्रयत्न करतोय, म्हणजे तो एफर्ट करतोय, तिथून तो फोर्स लावतोय. द फोर्स अप्लाइड ऑन द अदर एंड ऑफ द रॉड टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड द एफर्ट. आता माणसाच्या हातात जे रॉडचं टोक आहे त्याला एफर्ट असं म्हणतात, कारण तो दगड उचलायचा त्या साईडने प्रयत्न करतोय. द पार्ट ऑफ द लिव्हर फ्रॉम फल्क्रम टू द एफर्ट इज कॉल्ड एफर्ट आर्म. आता एफर्ट आर्म म्हणजे काय, ज्या छोट्या दगडावर त्याचा सपोर्ट घेऊन हा रॉड उभा आहे आणि छोट्या दगडापासनं ते माणसाच्या हातातल्या रॉडच्या एंडपर्यंत तो जो पोर्शन आहे रॉडचा त्याला एफर्ट आर्म असं म्हणतात. Place a pencil on a table. Place a ruler on it at right angles with it. आता आपल्याला इथे 12.8 फिगर दिसतीये, त्याच्यात तिथे आपल्याला दाखवलेलं आहे प्लेस अ पेन्सिल ऑन अ टेबल. एक टेबल आहे त्याच्यावर तुम्ही पेन्सिल ठेवा. प्लेस अ रुलर ऑन इट, त्याच्यावर तुम्ही एक तुमची मोठी रुलर त्या पेन्सिलीवर ठेवा. ऑन इट ॲट राईट अँगल्स विथ इट,
आता त्या पेन्सिलीवर रुलर कशी बनवायची, तर त्याने राईट अँगल बनवला पाहिजे. इथे आपल्याला दिसतंय पेन्सिल आणि रुलर यांच्यामध्ये राईट अँगल झालेला आहे. पुट अ पेपर वेट ऑन वन एंड ऑफ द रुलर. आता ती रुलर आहे, त्याच्या एका टोकाला तुम्ही पेपर वेट ठेवा. प्रेस द अदर एंड विथ युअर फिंगर्स. आता ते रुलरचं जे दुसरं टोक आहे ते तुम्ही तुमच्या बोटाने खालती प्रेस करा. दुसरं टोक ने पट्टी ती खालच्या बाजूने प्रेस करा. आणि त्याच्यामुळे काय होईल, एका साईडने जर तुम्ही ती दुसऱ्या टोकाने जिथून तुम्ही रुलर प्रेस कराल, त्याच्यामुळे काय होईल, दुसऱ्या टोकावरचा ते पेपर वेट आहे तो उचलला जाईल. विच आर द लोड आर्म, एफर्ट आर्म अँड फल्क्रम आर्म ऑफ दिस रुलर. आता आपल्याला दिसतोय तो जो पेपर वेट आहे तो काय आहे, तर लोड आहे. आता ही जी रुलर आहे ती कोणाचा सपोर्ट घेऊन ठेवलेली आहे, तर पेन्सिलचा सपोर्ट घेऊन उभी ती आपली जी रुलर आहे ती पेन्सिलचा सपोर्ट घेऊन पेन्सिलच्या आधाराने किंवा सपोर्टने ठेवलेली आहे. म्हणून पेन्सिल ही काय झाली, तर फल्क्रम झालं. आणि तो जो पेपर वेट आहे तो उचलण्यासाठी आपण रुलरच्या दुसऱ्या टोकाहून आपण प्रेशर देतोय, तर तिथून आपण प्रेशर देतोय, त्याला एफर्ट असं म्हणतात. आता पेन्सिलवर जो रुलरचा पोर्शन आहे तिथपासनं लोड ठेवलेलं जे टोक आहे त्याला काय म्हणतात, तर लोड आर्म असं म्हणतात. आणि एफर्ट आर्म कशाला म्हणतात, तर जिथून प्रेस केली जाते बोटाने तिथपासनं फल्क्रम पर्यंतच्या पोर्शनला काय म्हणतात, तर एफर्ट आर्म असं म्हणतात. नाउ गो ऑन इन्क्रीजिंग द डिस्टन्स बिटवीन द पेपर वेट अँड पेन्सिल बाय 4 सेंटीमीटर्स एव्हरी टाइम. सी वेदर द पेपर वेट कॅन बी लिफ्टेड वेन प्लेस्ड each of the following distances. आता ही जी हे तुम्ही घरी करून बघू शकता. व्हॉट डू यू फाइंड. आता तुम्ही जर असं घरी प्रॅक्टिकल करून बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, ॲज द एफर्ट आर्म बिकम्स लॉंगर. ॲज द एफर्ट आर्म. एफर्ट आर्म म्हणजे कुठून, तर तुम्ही जिथून बोटाने पट्टी प्रेस करताय तिथपासनं फल्क्रम पर्यंतचा पोर्शन तो जर लॉंगर होत गेला, as the effort arm becomes longer and longer compared to the load arm, less and less force is required to lift the paper weight. आता ही जी पेन्सिल आहे ती तुम्ही थोडीशी पुढे सरकवलीत, लोडच्या दिशेने जर सरकवलीत, तर त्यावेळेला काय होईल, तुमचा एफर्ट आर्म आहे तो मोठा होत जाईल, तो लॉंगर होईल. एफर्ट आर्म कसं होईल, लॉंगर होईल. आणि लोड आर्म हा छोटा होईल जर तुम्ही पेन्सिल लोड आर्मच्या दिशेने सरकवलीत तर. अँड त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, तो पेपर वेट उचलणं इझी जाईल. सच अ लिव्हर इज कॉल्ड लिव्हर ऑफ फर्स्ट ऑर्डर. अशा लिव्हरला काय म्हणतात, लिव्हर ऑफ फर्स्ट ऑर्डर असं म्हणतात. द पिक्चर शोज हाऊ वी यूज अन ओपनर टू रिमूव्ह द कॅप ऑफ अ सॉस बॉटल. आता हा जर 12.9 जो पिक्चर आहे त्याच्यात आपल्याला काय दिसतंय, तर आपण आपले जी सॉसची बॉटल असते किंवा कोल्ड्रिंक्सची जी बॉटल असते त्याचं झाकण काढायचं असेल तर आपण ओपनरचा उपयोग करतो. आता तो ओपनर आहे, ओपनर आपण काय करतो, तर द पिक्चर शोज हाऊ वी यूज अन ओपनर टू रिमूव्ह द कॅप ऑफ द सॉस बॉटल. ट्राय टू डू द सेम युअर सेल्फ. टू रिमूव्ह द टाईट फिटिंग कॅप द ओपनर इज रेस्टेड ऑन द कॅप. आपल्याला जर ते बाटलीचं कॅप उघडायची असेल तर आपण काय करतो, टू रिमूव्ह द टाईट फिटिंग कॅप, तर उघडायची असेल तर आपण द ओपनर इज रेस्टेड ऑन द कॅप, ती ओपनर आहे ते आपण कोणाच्या आधारावर ठेवतो, तर बाटलीच्या कॅपच्या आधारावर आपण ठेवतो किंवा बाटलीच्या झाकणाच्या आधाराने आपण ते ओपनर ठेवतो. अँड वी अप्लाय अ फोर्स ऑन द अपोजिट एंड. आता आपण ते बाटली ओपन करण्यासाठी आपण ओपनरच्या दुसऱ्या टोकाने आपण फोर्स लावतो. अँड opposite end of the opener to pull it upwards. The cap also gets pulled up as the opener rotates above the fulcrum. आता फल्क्रम म्हणजे काय, तर ते कॅपचं जे झाकण असतं, बाटलीचं जे झाकण असतं त्याला आपण फल्क्रम असं म्हणतो, कारण त्याच्या आधारावर तो आपण ठेवलेला आहे. द कॅप ऑल्सो गेट्स पुल्ड अप. त्याच्यामुळे काय होतं, ती बाटलीचं जे झाकण आहे किंवा कॅप आहे ती उचललं जातं आणि उघडतं आणि ओपनर रोटेट्स अबाउट द फल्क्रम.
आणि ओपनर त्या फलक्रमच्या भोवती फिरत राहतं. वेअर आर द फलक्रम रोड अँड एफर्ट इन दिस केस? हाऊ डू वी लिफ्ट अन ऑब्जेक्ट युझिंग टॉंग्स? टॉंग्स म्हणजे आपल्याकडे जी चिमटा असतो किंवा पकड असते त्याला टॉंग्स असं म्हणतात. The weight or the load is at the one end of the arms of a tongs. The weight or the load is at one end of the arms of a tongs. आता आपल्याला इथे लोड दिसते. ती जी टॉंग आहे त्याच्या एका साईडला आपलं काय ठेवलेलं आहे तर लोड ठेवलेला आहे किंवा वेट ठेवलेलं आहे. वी अप्लाय एन एफर्ट इन द मिडल ऑफ द आर्म्स. आता इथून आपण प्रेशर कुठनं देतो तर आपण जो टॉंग आहे किंवा जो चिमटा आहे त्याच्या मधोमध आपण प्रेस करतो. म्हणजे आपण तिथून तो काय पोर्शन झाला तर टॉंग्सचा किंवा चिमट्याचा जो मधला पोर्शन आहे तिथे आपण प्रेशर देतो म्हणजे तिथे एफर्ट झालं. इट मीन्स द एफर्ट इज अप्लाइड इन द मिडल ऑफ द लिव्हर while the fulcrum and the load at the opposite ends. आता जो टॉंग आहे त्याचा एका साईडचं टोक आहे ते आपल्या हाताच्या आधारावर उभं आहे म्हणजे तो पोर्शन फलक्रम झाला आणि त्याच्या दुसऱ्या एंडला आपण लोड ठेवलेला आहे म्हणजे ते लोड झाला. आता या लिव्हरची कशी ऑर्डर कशी आहे तर लोड एफर्ट अँड फलक्रम ही ऑर्डर आहे. There are 3 types of levers depending upon the position of the effort, fulcrum and load. आता effort, fulcrum आणि load यांची पोझिशन कशी असेल याच्यावर 3 टाइप्सचे लिव्हर असतात. लिव्हर ऑफ द फर्स्ट ऑर्डर त्याच्यामध्ये कसं असतं द फलक्रम इज इन द सेंटर. याच्यामध्ये फलक्रम सेंटरला असतं, एफर्ट एका एंडला असतं आणि लोड दुसऱ्या एंडला असतं. The load is one end while the effort is at other end. Lever of second order. The load is in the center. आता इथे लोड कुठे असतो सेंटरला ठेवलेला असतो. The fulcrum on one side. एका साईडला फलक्रम किंवा सपोर्ट असतो and effort on the other end. आणि आपण दुसऱ्या साईडने आपण त्याला फोर्स देतो म्हणजे तिथे एफर्ट असतं. लिव्हर ऑफ द थर्ड ऑर्डर. The effort is in the center. एफर्ट कुठे असतं सेंटरला असतं. द फलक्रम ऑन वन साइड. फलक्रम जिथे सपोर्ट असतो लिव्हरचा सपोर्ट असतो तो एका साईडला असतो आणि लोड दुसऱ्या साईडला ठेवलेलं असतं. हे लिव्हरचे 3 टाइप्स आहेत. अ पुली. टेक अ पेन्सिल, सम स्टिकिंग टेप अँड एम्प्टी रील ऑफ थ्रेड, हाफ अ मीटर ऑफ थिक thread, a weight such as an eraser that can be tried to the thread, play dough. आपल्याला हे जर करायचं असेल एक्सपेरिमेंट तर एवढं सगळं सामान लागतं. पेन्सिल, सम स्टिकिंग टेप अँड एम्प्टी रीळ. आपल्या घरात जे दोऱ्याचं रीळ असतं रिकामं ते. हाफ अ मीटर ऑफ थिक थ्रेड. एक जाड दोरा हाफ मीटर असलेला. अ वेट सच ॲज अन इरेझर. एक वेट म्हणजे आपल्याकडे जो इरेझर असतो तो. दॅट कॅन बी टाईड टू थ्रेड. जो आपण दोऱ्याला बांधू. अँड प्ले डो. प्लेस द पेन्सिल ऑन अ टेबल सो दॅट इट जस्ट ओव्हर द एज ऑफ टेबल. आता तुमची जी पेन्सिल आहे ती टेबलावर तुम्ही ठेवा. प्लेस द पेन्सिल ऑन द टेबल सो दॅट इट जस्ट ओव्हर द एज ऑफ द टेबल. ती टेबलाच्या कडेला टोकावर तुम्ही ती पेन्सिल ठेवा. फिक्स इट फर्मली टू द टेबल युझिंग द स्टिकिंग टेप. आणि आता ती पेन्सिल टेबलाला तुम्ही चिकटवा. टेप घेऊन ती तुम्ही पेन्सिल टेबलाला चिकटवा. फिक्स इट फर्मली टू द टेबल युझिंग द स्टिकिंग टेप. इन्सर्ट द रीड ओव्हर द पार्ट ऑफ अ पेन्सिल that juts out. Put a lump of the Play-Doh on the tip of the pencil so the reel does not come off. आता इथे पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही एक्सपेरिमेंट करा. Draw a thick thread having a weight at one end this reel. What happens when the loose end of thread is held and pulled down? The weight tied at the other end gets lifted up. आता ह्या जर तुम्ही ही अशा प्रमाणे एक्सपेरिमेंट केली तर एका साईडने जेव्हा तुम्ही ती दोरी ओढता थ्रेड ओढता
तर दुसऱ्या साईडने काय होतं, ते इरेझरचं वेट वरती उचललं जातं. सच अ डिव्हाइस विथ अ ग्रूव्ह व्हील अँड थ्रेड डिझाईन टू लिफ्ट वेट इज कॉल्ड पुली. आता तुम्ही जर तुमच्या गावी कधी गेला असेल किंवा विहीर बघितली असेल, तर विहिरीचं जे चाक असतं, तर त्याला एक दोरी बांधलेली असते आणि एका दोरीच्या टोकाला एक विहिरीतलं पाणी काढण्यासाठी एक भांडं लावलेलं असतं आणि रहाट, तुम्ही जो रहाट बघितला असेल, तर रहाटाच्या एका दोरीने एका बाजूची जी दोरी असते ती पाण्यात सोडलेली असते, त्याला एक बालदी लावून पाण्यात सोडलेली असते आणि रहाटाने तुम्ही काय करता, दुसऱ्या बाजूने ते तुम्ही खाली ओढता दोरी. त्याच्यामुळे काय होतं, दुसऱ्या टोकाची बालदी वर येते आणि आपल्याला पाणी मिळतं. अशा प्रकारे वजन उचलण्यासाठी आपण हे साधन वापरतो, याला पुली असं म्हणतात. How does it help to use a pulley? If we use a pulley, force can be applied in the downward direction for lifting the weight in an upward direction. आता ही पुली कसं काम करते, तर दोरीच्या एका साईडने आपण फोर्स लावतो, पण तो फोर्स कसा लावतो, तर खालच्या दिशेने आपण फोर्स लावतो. दोरीच्या एका एंडला आपण खालच्या दिशेने जोर लावल्यावर दुसऱ्या साईडचं जे वजन असतं ते वरच्या डायरेक्शनने किंवा वरच्या दिशेने उचललं जातं. दिस इज कन्व्हिनियंट अँड इझी. यू मस्ट हॅव सीन some examples of pulleys in day-to-day use. Make a list of these. A wheel and axle. All of you must have enjoyed sitting on a giant wheel. What makes the giant wheel go round? तुम्ही सगळ्यांनी अशा giant wheel मध्ये बसलेलाच असाल फन फेअर मध्ये. The giant wheel is fitted to a rod at the center. आता तुम्हाला giant wheelच्या ज्या सेंटर आहे मधोमध, तिथे तुम्हाला एक मोठा रॉड दिसतोय, त्याला जायंट व्हील फिट केलेलं असतं. दिस रॉड इज कॉल्ड ॲन ॲक्झेल. ह्या रॉडला काय म्हणतात, तर ॲक्झेल असं म्हणतात. त्याच्या जायंट व्हीलच्या ज्या मध्यवत सेंटरला किंवा मध्यभागी आपल्याला एक रॉड दिसतोय, त्याच्या भोवती हे जायंट व्हील फिरतं. त्या रॉडला काय म्हणतात, तर ॲक्झेल असं म्हणतात. वेन द ॲक्झेल स्टार्ट्स रोटेटिंग विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी, द व्हील fitted to it also starts rotating. When the axle starts rotating, आता इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने जेव्हा ॲक्झेल फिरायला लागतं त्यावेळेला काय होतं, द व्हील फिटेड टू इट ऑल्सो स्टार्ट्स रोटेटिंग. त्याला जे व्हील लावलेलं असतं किंवा चक्र लावलेलं असतं ते सुद्धा फिरायला लागतं. दिस कॉम्बिनेशन ऑफ ॲन ॲक्झेल अँड अ व्हील इज सिम्पल मशीन. हे जे कॉम्बिनेशन आहे ॲक्झेल अँड व्हील, ही एक सिम्पल मशीन आहे. We see innumerable examples of its use. When the pedal of a bicycle is rotated, the wheel starts rotating. जेव्हा तुम्ही सायकलचं पेंडल मारता ते फिरायला लागल्याबरोबर चाक सुद्धा फिरायला लागतं. Maintenance of machines. Parts of machines rub against each one another when they are used. जेव्हा तुम्ही एखादं मशीन वापरता तर ते मशीनचे जे पार्ट्स असतात एकमेकांवर घासले जातात. सॉइल डस्टी पार्ट्स क्रिएट मोर फ्रिक्शन. आता आपल्याकडे जी मशीन्स असतात किंवा कुठलेही मशीन असतं त्याच्या पार्टवर धूळ बसली जाते आणि ती मळकट होतात. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे सरफेसेस रफ होतात. सॉइल डस्टी पार्ट्स क्रिएट मोर फ्रिक्शन. आता हे जे सॉइल पार्ट आहेत त्यांच्यामध्ये जास्त घर्षण होतं. सम पार्ट्स अफेक्टेड बाय द वेदर रस्ट अँड इरोड. आता काही जे पार्ट असतात मशीन्सचे त्यांच्यावर हवामानाचा परिणाम होतो आणि ते गंजतात आणि खराब होतात. मशीन्स गेट डॅमेज और बिकम युजलेस ड्यू टू सच विअर अँड टिअर. आता मशीन्सची जी झीज होते त्याच्यामुळे ते मशीन्स खराब होतात. टू अवॉइड दिस इट इज इम्पॉर्टंट टू यूज टेक केअर ऑफ मशीन्स. म्हणून आपल्याला मशीन्सची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. ड्युरिंग द मेंटेनन्स ऑफ अ मशीन ऑल इट्स पार्ट्स आर वाईप्ड क्लीन. आता जेव्हा आपण मशीनचं मेंटेनन्स किंवा आपण दुरुस्ती करतो त्यावेळेला मशीनचे सगळे पार्ट स्वच्छ पुसले जातात. ऑइल और लुब्रिकंट इज रिलीज बिटवीन द पार्ट्स दॅट रब अगेन्स्ट इच अदर. आता जे पार्ट एकमेकांच्या मध्ये घासले जातात त्यांच्यामध्ये ऑइल तेल किंवा एखादा तेलकट पदार्थ सोडला जातो.
सो दॅट देअर इज लेस फ्रिक्शन बिटवीन देम. आता त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्यामधलं फ्रिक्शन किंवा घर्षण कमी होतं. अँड विअरिंग इज रिड्यूस, त्यामुळे त्या मशीनची पार्ट्सची झीज कमी होते. मशीन्स आर कवर्ड वेन नॉट इन यूज टू प्रिव्हेंट डस्ट सेटलिंग ऑन देम. मशीन्स आर कवर्ड, आता मशीनवर धूळ बसू नये म्हणून त्यांच्यावर कवर घातलं जातं. टू प्रिव्हेंट द इफेक्ट ऑफ वेदर, मेटॅलिक पार्ट्स इन मशीन आर पेंटेड एक्सटर्नली. आता मशीनवर हवामानाचा परिणाम होऊ नये आणि ती गंजू नये म्हणून मशीन्सना रंग दिला जातो. अँड द मशीन्स आर ऑलवेज केप्ट ड्राय, आणि मशीन नेहमी पाणी लागू न देता सुक्या ठेवल्या जातात. डू यू नो बिग फॅक्टरीज हॅव अ सेपरेट डिपार्टमेंट फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन. आता मोठमोठे जे कारखाने असतात तिथे एक सेपरेट डिपार्टमेंट असतं मशीनचं देखभाल करण्यासाठी. फॅक्टरीज आर क्लोज्ड ॲट रेग्युलर फिक्स पिरियड्स फॉर मेंटेनन्स ऑफ मशीन. आता जे हे मोठमोठे कारखाने असतात ते ठराविक काळाने बंद ठेवले जातात. का तर त्यांना मशीनची देखभाल करायची असते. ऑलवेज रिमेंबर, if machines are not properly maintained they will be of no use when actually need them. जर आपण मशीनचं प्रॉपरली मेंटेन केलं नाही किंवा प्रॉपरली देखभाल केली नाही तर आपल्याला गरज असताना त्या मशीन्स खराब होऊ शकतात आणि गरजेला उपयोगी पडणार नाही. बिफोर वी यूज अ मशीन वी मस्ट लर्न हाऊ टू हँडल इट प्रॉपरली सो दॅट देअर आर नो ॲक्सिडेंट्स. कोणतंही मशीन वापरायच्या आधी ते कसं वापरायचं हे आधी आपण शिकून घ्यायला हवं, त्याच्यामुळे आपल्याला ॲक्सिडेंट्स टाळता येतात.